केंद्रातलं प्रबळ आणि स्थिर सरकार आणि देशामध्ये सक्षम असा विरोधी पक्ष नसणं, या पार्श्वभूमीवर वेगवेगळे प्रादेशिक पक्ष एकत्रित येऊन एक मोठी राजकीय आघाडी निर्माण करणं ही अनिवार्य गोष्ट आहे, स्वाभाविक गोष्ट आहे। आणि नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्याबाबतचं सूतोवाच केलेले आहे। नमस्कार, मी देवेंद्र शिरूरकर। द अर्बन बीट्सच्या भीड निर्भीड या विशेष भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राजकीय प्रक्रियेत सहभागी होताना त्यातले सगळेच भिडू आपापल्या ताकदीनुसार, कुवतीनुसार आपापल्या खेळाचा पट मांडत असतात। असा पट मांडताना आपल्या मूळच्या क्षमतेपेक्षा आपली प्रतिमा अधिक मोठी भासेल याची काळजी घेतली जाते। त्या खेळाचा प्रवाह, त्याची दिशा, त्याची गतिमानता हे सगळं बघून आपला डाव, आपली खेळी अधिक बिनचूक ठरेल असा प्रयत्न करत असतात। पण त्याच वेळी खेळाचा नूर पाहून तो खेळ आपल्याला हवा त्या रंगात रंगावा यासाठीही त्यांची धडपड चाललेली असते। पण हा सत्तेचा सारेपाठ आहे, मोठा विलक्षण असतो। अंतिम डावापर्यंत ज्याच्या मनामध्ये विजयाची माळ आपल्याच गळ्यात पडावी अशी धारणा असते, अशी महत्त्वाकांक्षा असते, असे खेळगडी बाजूला पडतात आणि मानाची ही गदा स्वप्नातही कल्पना केली नसेल अशा चर्चेत नसलेल्या गवडांच्या हातात सोपवली जाते। हे असले चमत्कार जनता जनार्दन सहजपणे घडवून आणत असते। पण मग मैदानात घट्टपणे पाय रोवून बसलेल्या मल्लांच्या झोपी उडून जातात, त्याचं काय करायचं? केंद्रात सत्तेवर असलेल्या प्रबळ राजकीय पक्षाला रोखण्यासाठी देशभरातल्या विविध विरोधी राजकीय पक्षांनी आघाडी करून त्याच्यासमोर एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करणं हा विषय आपल्या देशासाठी नवीन नाही आहे। त्यामुळं आता 5 राज्यांपैकी जिथं आहे तिथली सत्ता राखण्यासाठी आणि उर्वरित राज्यातली ताकद वाढवण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये सगळे प्रादेशिक पक्ष मिळून एक आघाडी उभारणार असतील तर ती राजकीय प्रक्रियेतली अनिवार्य बाब मानावी लागेल। महाराष्ट्रात सध्या जे 3 पक्षाचं कडबोळं आहे, असं कडबोळं करून भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखणारे शरद पवार यांनीच या महाआघाडीचं सूतोवाच केलंय। हे एका अर्थानं बरं झालंय, कारण आता तशी क्षमता असणाऱ्या नेत्यांची संख्या देशभरामध्ये तुलनेने खूप कमी झालेली आहे। तशी देशामध्ये तिसऱ्या आघाडीची उबळ येणारे नेते कमी नाही आहेत, कारण प्रत्येक 5 वर्षांनी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी अशा आघाड्यांचे हकारे दिले जातात, पण प्रत्यक्ष या आघाड्या हवेत विरून जातात, ही बाब अलहिदा। धार्मिक भावना कुरवाळत देशप्रेमाच्या लाडीगोडीमध्ये भाजपची पहिली टर्म सुखासुखी गेली, आता दुसरी टर्म सुरू आहे। ही टर्म म्हणावी तशी सुखद ठरेल का याचा अद्याप अचूक अंदाज लागलेला नाहीये आणि त्यामुळेच हा अंदाज येईपर्यंत तयारीत असायला हवं, म्हणून पवार साहेब तिसऱ्या आघाडीच्या अस्तित्वाची गरज व्यक्त करून मोकळे झाले। 2019 सालच्या फेडरल फ्रंटच्या शिलेदारांमध्ये के चंद्रशेखर राव, चंद्राबाबू नायडू, ममता दीदी, शरद पवार अशा अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होता। त्यातील चंद्रशेखर राव काय करतायत आता? तर ते आता स्वतःच्या राज्यामध्ये परत एकदा सत्ता मिळून संतृप्त झालेत। ममता दीदी सध्या पुन्हा एकदा सत्ता मिळेल का या आशंकेमध्ये कार्यरत आहेत। नायडूंची अवस्था आणखी बिकट आहे। तेलही गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं अशी त्यांची अवस्था झाली आहे। आता भाजपच्या विरोधामध्ये काँग्रेसला वगळून जी काही एक आघाडी उभी करायची तिचं प्राथमिक नामकरण ठरलंय। अधिकृत बारसं जरी झालेलं नसलं
तरी तिला अल्टरनेटिव्ह प्रोग्रेसिव्ह मंच असं एक साधारणतः नाव असणार आहे, हे शरद पवार साहेबांनी सांगून झाले. आणि शरद पवारांच्या या संभाव्य आघाडीमध्ये काँग्रेस सोडून सगळे समविचारी पक्ष असणार हे उघड आहे. या आघाडीचं आणखी प्रकट स्वरूप ठरवायचं बाकी आहे. देशातल्या जनमताचा अचूक अंदाज लागणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमध्ये शरद पवार यांची गणना होते. आणि अशी गणना होणारे शरद पवार मोदी व भाजप विरोधी आघाडीचं नेतृत्व करतील यात कोणालाही शंका असण्याचं कारण नाही. काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या 10 वर्षांच्या कारभाराला जनता जेवढी कंटाळली होती तेवढी मोदींच्या कारभाराला कंटाळली आहे का, या महत्त्वाच्या प्रश्नावर विरोधकांची संभाव्य वाटचाल ठरणार आहे. पुद्दुचेरी, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यातल्या निकालानंतर या घडामोडींना वेग येईल. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप विरोधी वातावरण तापवणाऱ्या प्रवाहाचं नेतृत्व शरद पवार नक्की करतील. हवा नेमकी कशी वाहते याची लिटमस या 5 निकालामुळे आणि विशेषतः पश्चिम बंगालमधील निकालामुळे स्पष्ट होणार आहे. आणि एकदा का हे उघड झालं की पवार साहेबांच्या उत्साहाला, मृत्सद्देगिरीला प्रचंड उधाण येईल. आपल्याला अनुकूल फासे पडले की देशातल्या मोदी विरोधांचे शिल्पकार म्हणून समोर येतील आणि समोर आल्यानंतर पवार साहेब ती भूमिका आत्मविश्वासाने वठवतील. हे करताना या विरोधकांच्या कडबोळ्याचं नियंत्रण काँग्रेस अथवा अन्य मित्र पक्षाकडे जाणार नाही याची काळजीही पवार साहेब घेतील. आता तसं सगळेच विरोधक कमकुवत आहेत, अस्तित्वासाठी झगडत आहेत. कोणाला आहे ती सत्ता टिकवायची आहे, कोणाला पक्षाचं अस्तित्वच टिकवायचं आहे. पण या सगळ्यांना घेऊन झगडण्याचं, संघर्ष करण्याचं बळ देण्याची सर्वाधिक क्षमता शरद पवार यांच्यातच आहे. ही गोष्ट ममता, सीताराम येचुरी अथवा अन्य जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या सगळ्या नेत्यांना ठाऊक आहे. आणि विशेषतः जी काँग्रेस विरोधकांच्या नेतृत्वासाठी 2019 पर्यंत दुराग्रह ठेवून होती ती काँग्रेस आता हा अट्टहास सोडून देईल असा शरद पवारांचा कयास आहे. स्वतःभोवती सतत संभ्रमाचं एक प्रचंड मोठं जाळं निर्माण करणारे शरद पवार या अशा करामती लीलया पार पाडत असतात. त्यांचे विरोधक भलेही त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार नसल्याचे वारंवार सांगत असतात, सांगू द्यात, पण या करामती बऱ्याच वेळा अनेकांना एकाच खेळीत चितपट करणाऱ्या असतात हे वास्तव मात्र कोणी नाकारत नाही. पहिल्यांदा ज्या देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी पवार साहेबांनी स्वतःहून पाठिंबा दिला, मदतीचा हात पूर्ण केला, त्याच देवेंद्र यांना सत्ता स्थापनेपासून रोखण्यासाठी तिरपांगडी मोड बांधली आणि या महाविकास आघाडीपूर्वी पहाटेचे प्रयोग घडवत देवेंद्र आणि शिवसेनेला एकाच झटक्यामध्ये शह द्यायचा पराक्रम पवार साहेबांनी केला. आता महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची जी काही कोंडी झाली आहे ना, त्याच्यामधून शिवसेनेला कोण वाचवणार, कोण सोडवणार आणि या 3 पयाच्या सरकारचा अंतिम निवडा कधी व कसा होणार हा प्रश्नही आता सध्या विचार करायला लावणार आहे. याचं उत्तर काय? शरद पवार. बंगालमध्ये ममता दीदींना मदत करण्यामागे सुद्धा शरद पवारांची हीच भूमिका आहे. काँग्रेस डाव्यासोबत गेली काय आणि उजव्यांसोबत गेली काय, त्याला कोण काय करणार. आता ममता जिंकल्या तरी आणि ममता दीदी हारल्या तरी विरोधकांच्या कडबोळ्याचं नेतृत्व आपल्याकडेच असेल याची काळजी पवारसाहेब घेतील. आणि त्याला या पक्षांची हरकत असण्याचं कारण नाही, कारण इतर प्रादेशिक पक्षांसारखाच एक प्रादेशिक पक्ष हा दर्जा काँग्रेसनं आता निमूटपणानं मान्य करायला हवा अशी परिस्थिती पवारसाहेबांनी निर्माण केली. आणि म्हणूनच पवारसाहेब आता दीदींचे स्टार प्रचारक म्हणून सुद्धा पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला जातील, दीदींसाठी प्रचार करतील. मित्रांसोबत वाटचाल करताना त्यांच्या भोवती इतक्या अडचणी निर्माण करायच्या की त्यांना आपल्या खेरीज अन्य कुणी त्राता वाटता कामा नये. पण त्याच वेळी
आपल्या सगळ्या खेळी साकारण्याचा अवकाश राखून ठेवायचा, ही पवारसाहेबांची हुकमी हातोटी आहे. कधी काळी केवळ गैर काँग्रेसवादाच्या नावाखाली देशभरात एकत्र आलेल्या आघाड्यांची वाताहात काय झालेली आहे हे वास्तव मान्य करून सुद्धा शरद पवार पुन्हा एकदा गैर काँग्रेस आणि गैर भाजपा अशी तिसरी आघाडी उभारण्याची भाषा करत आहेत. म्हणजे नेमकं काय होणार आहे हे ज्याला समजलं ना त्यालाच शरद पवार समजले असं मानता येईल. आकाशाला गवसणी घालताना आधारासाठी वापरलेल्या टेकड्यांची रचना बदलली की कालोघात त्या टेकड्याही कोणाचे वजन पेलायचे याबाबत विशेष काळजी घेतात, विशेष सजग बनतात. त्यामुळं तुर्तास तरी 5 राज्यांचे निकाल आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडी याकडे लक्ष ठेवणं क्रमप्राप्त ठरतं. आपल्याला हा भाग कसा वाटला आम्हाला अवश्य कळवा. द अर्बन बीट्स लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद.